आणि महायुतीच्या विजयाचं लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट मिळणार का याची चर्चा सध्या सुरू आहे। जाहीरनाम्यातलं आश्वासन सरकार पाळणार का आणि हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपयांवर जाणार का हा सवाल उपस्थित होतोय। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार का या चर्चा रंगतायत। विरोधी पक्षांनी सुद्धा वारंवार महायुतीला जाहीरनाम्यातील आश्वासनांची आठवण करून दिली आहे। निवडणुकीआधी दिलेला शब्द सरकार पाळणार का याची उत्सुकता आहे। आणि या सगळ्या संदर्भात निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, लोकप्रिय घोषणा तर सरकारने केल्या, पण आता वेळ आहे ती अंमलबजावणीची। या घोषणा ही वचन सरकार पाळणार का हाच प्रश्न आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होतोय आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्री आज अर्थसंकल्प मांडताना आपल्याला पाहायला मिळतील। आजच्या अर्थसंकल्पाकडे पूर्णपणे लक्ष लागलंय ते लाडक्या बहिणींचं लागलेलं आहे, कारण महायुती सरकार ज्यावेळेस सत्तेत येईल त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही या सगळ्या विषयासंदर्भात म्हणजे लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाची जी रक्कम आहे ती 2100 रुपये करू अशा पद्धतीची आश्वासनं महायुतीतल्या तीनही वरिष्ठ नेत्यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता निवडणुका संपल्यात आणि निवडणुकांनंतरचा हे पहिला अर्थसंकल्प आज सादर होतोय, त्यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे की आता ही 1500 रुपयाची जी रक्कम आहे ती 2100 रुपये होतीये का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। साधारणपणे महायुती सरकारचा जर आकडेवारी आपण पाहिली तर 2.5 कोटी महिलांना त्यांना जवळपास 2100 रुपये देताना 1500 रुपये देताना साधारणपणे 46,000 कोटींचा खर्च आला होता। आता जर 2100 रुपये करायचा असेल तर आता तो खर्च जो आहे तो जवळपास 64,000 कोटींपाशी जाणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींसंदर्भात राज्य सरकार का निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण अजित पवारांची मागच्या काही दिवसातली जर बॉडी लँग्वेज पाहिली तर राज्याला आर्थिक शिस्त लागणं गरजेचं आहे अशा सातत्यानं त्यांचं वक्तव्य येत आहे। सध्या लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर 2.5 लाख जी संख्या आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळं राज्य सरकारकडे संख्या जरी कमी झाली असली तरी 2100 रुपये केल्यास 64,000 कोटी रुपयांची तरतूद करणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींची रक्कम वाढवणार की नव्या सरकारमध्ये नवीन आमदार असतील त्यांना डीपीडीसीच्या माध्यमातून असेल किंवा विविध योजना आहेत, मग त्याच्यामध्ये शिवभोजन थाळी योजना असेल किंवा इतर महत्त्वाच्या शेतकरी कृषी सन्मान योजना असेल अशा योजनांसाठी पैशांची तरतूद करणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आता अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रज्ञा, बरोबर आहे। दिलेल्या वचनांची आश्वासनांची पूर्तता राज्य सरकार या अर्थसंकल्पामध्ये करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।